हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अतिवृष्टीमुळे मराठवाडा बेहाल, मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत धाव. पीएम केअर फंडामधून मदतीची विरोधकांची मागणी. पीएम केअर फंड सरकारी की खासगी हेच कळत नाही. राऊतांचा टोला. 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याचं स्पष्ट. हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000 रुपयांची मदत द्या. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मागणी. सामान्य शेतकरी सध्या एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. एबीपी माझाच्या दणक्यानंतर अकोल्यामधला बांध अखेर प्रशासनानं तोडला. 300 एकरांवरती साचलेल्या पाण्याला मिळाली वाट. 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीचा मार्ग मोकळा. पुरामध्ये बुडालेल्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचा कळस. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल. विरोधकांची टीकेची झोड. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लातूर, बीड आणि धाराशिवमधल्या नुकसानग्रस्त भागाला देणार भेट. अतिवृष्टीग्रस्तांसोबत चर्चा करणार. अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताची रॅली एकाच ठिकाणी आल्यामुळे गर्दी. सरकारी कर्मचारी असलेल्या 8,000 लाडक्या बहिणींना दणका. 15 कोटी रुपये वसूल करत शिस्तभंगाची कारवाई होणार. महिला बालकल्याण खात्याला सूचना. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीच्या प्रत्येक दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ. ताडोबा प्रशासनाच्या विरोधामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आंदोलनाचा इशारा. भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल. 2 आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा येणार आमने सामने. भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका. 1 ऑक्टोबरपासून औषधांवरती 100% टॅरिफची घोषणा. भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता.